तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आपला एकदम भारी ब्लॉग आहे, कारण की आज मी जाणार आहे कूलर घेण्यासाठी. जसं की उन्हाळा चालू झालेला आहे आणि खूप गरम होत आहे. आमच्याकडे तर गरम होतं आहे खूप. तुमच्याकडे होतं आहे का नाही मला सांगा, काय टेम्परेचर आहे काय नाही. आमच्याकडे गरम खूप होतं आहे, त्याच्यामुळे जे फॅन आहे ना तो खूप जास्त गरम हवा फेकत आहे. रात्री झोपायला पण त्रास होते, म्हणजे मुलं झोपतसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे म्हणलं की कूलर जर घेतलं तर वारा थंड येणार आहे. पाणी वगैरे टाकून कसं कूलर यूज करता येतं. AC आपण अफोर्ड करू शकत नाही, पण कूलर आपण घेऊ शकतो. तर त्यासाठी आज आम्ही चाललेलं आहे. हे आमचं आहे भाजी मार्केट आणि मी भाजी घेण्यासाठी ह्याच मार्केटला इकडेच येते. हे राईटला गेले ना, इकडून हे बघा हे झाड आहे, फुलवाली मावशी बसलेले आहेत. तिकडून राईटला गेले ना मग तिकडंच भाजी मार्केट आहे. दौलतनगरची भाजी मार्केट आहे नाशिकमधली, आणि आम्ही इकडेच येतो भाजी मार्केटला. आता मी शॉपमध्ये एंटर केलेलं आहे. जवळच आहे शॉप पण, आणि आलेले आहे आम्ही. खूप चांगले मोठे मोठे अशी कूलर वगैरे पण होते त्याच्यामध्ये. पण इट्स डिपेंड की तुम्हाला कसं पाहिजे, तुमचं बजेट काय काय नाही. पण मला असं वाटतं की बजेटचा आपण जास्त विचार न करता सामान बघायला पाहिजे, कारण की असे वस्तू आपण सारखं घेऊ शकत नाही. असं नाही की आता ह्या वर्षी घेतलं तर परत नेक्स्ट इयर पण मी घेणार आहे, परत 2 वर्षांनी घेणार आहे, किंवा दरवर्षी आपण घेणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात जे मोठे असतात, जे आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण त्यांना पाहू शकतो. एखादं तुम्ही कबड घेताय, एखादं तुम्ही मंदिर घेताय घरासाठी, फ्रीज घेताय, राईट, कूलर घेताय, किंवा घरही घेत आहे, तर मला असं वाटतं सारखं आपण घ्यायची जी वस्तू होत नाही त्याला 1000, 2000, 4000, 10000 पैसे जास्त गेले तरी हरकत नाही. त्यामध्ये पैशाचा विचार करू नका, कारण तो तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून काम येणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका पैशाचं हे करून. चांगली वस्तू तुम्ही घ्या, क्वालिटेटिव्ह, जेणेकरून की तुम्हाला त्याचा फायदा पण होईल. चांगली वस्तू घेतलं तर तुम्हाला उपयोग होऊन जाईल, आणि लॉंग टाईम ड्युरेबिलिटी असतो त्याची, म्हणजे लवकर तो खराब होत नाही. म्हणूनच त्याची किंमत जास्त असते. नाहीतर आपण पैशांना बघून लो क्वालिटी, चीप क्वालिटीचं कमी किमतीमध्ये घेतो, आणि परत मग आपल्याला काय असतो की दरवर्षी किंवा 2 वर्षांनी आपल्याला तो चेंज करावा लागतं. मग तो आपण फायद्यामध्ये नाही, नुकसानमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे 2 पैसे जास्त जाऊ द्या, पण क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि आम्ही कंपेअर केलं सगळ्या कूलरमध्ये. सगळ्यांनी त्यांनी चालू करून दाखवलं की ह्याचा वारा असा लागणार आहे, ह्याची कॅपॅसिटी किती आहे पाणी टाकायची. म्हणजे ह्याच्यामध्ये 20 लिटर बसतो, ह्याच्यामध्ये 15 लिटर आहे, ह्याच्यामध्ये 25 लिटर आहे. कॅपॅसिटीनुसार त्यांनी दाखवलं. परत वारा कशाचा जास्त लागत आहे ते दाखवलं. प्राईस कशाची कोणती प्राईस, तर मी कधी कन्सिडर केलंच नाही ह्या बाबतीत. म्हणजे विचारच आलं नाही, कारण माझा विचार असतो की नाही, क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट घ्या तुम्ही, एकदाच घ्या. प्राईसचं काय आहे, 500-1000 रुपये आपण इकडं तिकडं हे करू शकतो. म्हणून मी काय प्राईस कन्सिडर केलं नाही. तुम्ही पण करू नका, मला असं वाटतं. क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट घ्या, म्हणजे जेणेकरून एखादी आपण वस्तू घेतलं तर नाही का खूप जास्त टिकून जातो, आणि नंतर आपणच परेशान होऊन ते फेकून देतो की नाही ओल्ड मॉडेल झालेले, पण त्या वस्तू टिकतात तसे. तर त्या पद्धतीनं तुम्ही घ्या. आणि मस्त घेऊन आलेलं आहे. आणि आता हे जे सिम्फनीचा कूलर आहे हा, आणि 25 लिटर ह्याची कॅपॅसिटी आहे पाण्याचा. आणि हा जो आहे 8500 त्यांनी सांगितलं होतं. तर ऑफर प्राईसमध्ये आम्हाला 8,500 रुपये त्यांनी प्राईस सांगितली होती. त्याची प्राईस आहे ॲक्च्युली, पण ऑफर प्राईस 6200 रुपयेमध्ये आम्हाला त्यांनी दिलेला आहे. तर डिस्काउंट असतोच आता, कारण उन्हाळा असल्यामुळे सगळे हे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, फ्रीज असो किंवा कूलर असो, AC असो, तर ह्यांच्यावरती स्पेशल मला असं वाटतं डिस्काउंट सगळीकडेच राहतो. तर घरामध्ये खूप चांगले, म्हणजे खूप हॅपी होते मुलं सगळं, कारण कूलर फर्स्ट टाईम घेतलेला आहे आम्ही. आणि त्यांना जास्त म्हणजे कधी चालू करून बसू, हवा खाऊ असं त्यांना वाटत होतं, कारण गरमी खूप जास्त होती. म्हणून मग त्यांचं चालू होतं की नाही कूलर आणा, कारण फॅन जे आहे ना नुसतं गरम वारा फेकत आहे त्याच्याने. तर त्यांना चालू करूनच बघायचं होतं लवकरच. आता व्हील्स ह्याचे लावायचे आहे, त्याच्यामध्येच रॅप करून दिलेला असतो, त्याचं व्हील्स खाली लावायचं. तर आता म्हणलं की व्हील्स वगैरे लावून त्या खूप इझी आहे, फक्त काढायचं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये साच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. एकदम इझी आहे व्हील्स टाकणं, म्हणजे इकडं तिकडं मूव्ह करता येईल तो, नाहीतर मग तो खालचं खराब होऊन जाईल असं. आणि तो बॉक्स मी तसंच ठेवून दिलेला आहे. आणि मला पोर्टेबल असं कूलर पाहिजे होतं. मोठं कूलर त्यांना आवडलं होतं, पण म्हणलं की कसं मोठं कूलर ना ठेवण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जातो. ते नेंटलवर बसणार नाही,
नाही, रुंदी जास्त असलं की मग तिकडे बसणार नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊन जातं. तर मला असं वाटलं की हा छोटासा म्हणजे ठीक आहे, माझं नेंटलवर आरामशी बसून जाईल, हा असं पोर्टेबल कूलर आहे. मग नाशिकमध्ये कसं आहे, पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये आम्हाला काम अजिबात लागत नाही. थंडीमध्ये आम्ही फॅन लावत नाही, कूलर लावायचं तर प्रश्नच येत नाही. मग मला असं पाहिजे होते की फक्त हिवाळ्यामध्ये आपण यूज करू, नंतर मग 8 महिने 9 महिने जे आहे जेव्हा लागत नाही आपल्याला, ते वर नेंटलवर ठेवून द्यायला पाहिजे. असं पोर्टेबल म्हणून मला हा कूलर खूप आवडला. आणि चांगली वारा पण ह्याचा सर्वात जास्त लागत होता, मी असं बघितले. तिकडे आम्ही चेक करून 2-2 नाही 4-4 वेळा चेक करून मग आम्ही इकडं घेतलं. आणि मुलांना चालू करायची खूप लवकर घाई होती, पण मी म्हटलं की नाही, आपल्या घरी पहिल्यांदा वस्तू आलेली आहे, तर त्याची आपण जसं आपल्याकडे परंपराच आहे, एखादी नवीन वस्तू आपण जर घेतो तर आपण त्याची पूजा करतो. तर जसं लक्ष्मी मातेचं आगमनच असतो ते आपल्या घरी. मग मी पूजा करून घेतली आणि मुलांना सांगितलं की थांबा, थोडं पूजा करून देते तुम्हाला, मग तुम्ही चालू करून घ्या. तर लगेच घरी येऊन दिवा लावले आणि मग पूजा करून घेतलं. मग समर्थ करू लागणं, मग पटकन त्याला पाणी टाकून लवकर चालू करून वारा खायचं होतं. तर बघा दोघे पण बसलेले त्याच्यामागेच अवतीभोवती होते. आपल्या घरी कसं ना, मुलं एखादी वस्तू आणली की त्याच्याच शेजारी खेळत बिळत बसतात. हे बघा बेसिनमध्ये पाईप सोडलेला आहे, जे बाल्कनीमध्ये पाईप वापरते मी झाडांसाठी, तर तो बेसिनमध्ये लावलेला आहे आणि तो डायरेक्ट ते कूलरमध्ये सोडत आहे. खूप छान आहे कूलर, आम्ही वापरलो, मस्त वारा फेकत आहे. नक्की घ्या तुम्ही पण, आणि लाईक शेअर सबस्क्राईब.